ऐतिहासिक किल्ले असो या लेण्या या सगळ्यांचा विचार आला तर आपल्या मनात सह्याद्री डोंगररांग येते व तिथला अप्रतिम असा निसर्ग व अफलातून सुटलेला असा वारा. बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो. बाहेर म्हणजे मुंबईमध्येच आहे. ही टेकडी 66 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे असं मानलं जातं. ही टेकडी विकसित मुंबईमध्ये अजूनही काय करते आहे हा तर एक प्रश्नच आहे. त्याचं उत्तर आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लास्ट टाइम जोगेश्वरी केव्स केलं तेव्हाच डिसाईड केलं ह्या प्लेसला पण व्हिजिट करायचं. टेकडीच्या एका बाजूला श्रीमंत व दुसऱ्या बाजूला गरीब वस्ती आहे. मागे काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जसं जवळपास असलेल्या जोगेश्वरी लेण्यांचे आम्ही तुम्हाला दर्शन घडवले व तिथला इतिहास देखील तुमच्यापर्यंत पोचवला. तसंच ह्या प्राचीन व ऐतिहासिक टेकडीबद्दलची माहिती देखील आपल्या माणसांपर्यंत पोचवावी असे आम्हास वाटले. आणि मुंबईतील जोगेश्वरी लेण्यांचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर वरती राईट साईडला जे आय बटनचं ऑप्शन आहे त्याच्यावरती त्याची लिंक तुम्हाला लगेच भेटून जाईल. दर आठवड्याला मी ऐतिहासिक व पर्यटक विश्वातील व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणत असतो, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ही टेकडी व डोंगर जे काय तुम्ही म्हणाल याचं जागतिक दर्जावरती 3रं स्थान येतं. नैसर्गिक शिल्पकलेचा नमुना असं देखील ह्या टेकडीला आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, ज्याने पुढील व्हिडिओजचे तुम्हाला सहज नोटिफिकेशन मिळून जाईल. नमस्कार मित्रमंडळी, माझं नाव सायली मी वेंगुर्लेकर. माझी रश्केणी. स्वागत आहे आमच्या यूट्यूबच्या चॅनलवर. बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो. बाहेर म्हणजे मुंबईमध्येच आहे. लास्ट टाइम जोगेश्वरी केव्स केलं तेव्हाच डिसाईड केलं ह्या प्लेसला पण व्हिजिट करायचं. बट काय झालं, बट पाऊस होता आणि बंद पण होता. आलेलो की इथे आपण विसरली. जाऊ दे, बदाम खातू. तर लास्ट टाइम पण आम्ही आलेलो इथे तेव्हा बंद होता. आम्ही जोगेश्वरी केव्स केलं तेव्हाच आमचा विचार होता 1-2 अजून स्पॉट करायचे, बट तेव्हा बंद होतं आहे. तर त्यामुळे आम्हाला शूट करायला भेटलं नाही. तर आत्ता आम्ही आलो आहे आणि ह्याच्या आधी आम्ही गेलो कोकणात. तर ते आता त्या व्हिडिओज नंतर हा व्हिडिओ पडणार आहे. तर ते एक सांगून ठेवलेलं बरं आहे. तर चला मग एक्सप्लोअर करूया ही प्लेस. पाठी दिसते तुम्हाला काय, डोंगर, ट्रेकिंग, किल्ल्यावरती वगैरे कुठे आलो नाही आम्ही. कुठे आलो आहे पण सांगू? कशाला कुठे आलो आहे पण कुठल्या लोकेशनमध्ये कुठे? अंधेरी वेस्ट मुंबई. तर लोकेशन काय आहे ते आता आपण लवकर जाणून घेऊया. तर लेट्स स्टार्ट अवर छोटा ट्रेक इन मुंबई. चलो. मुंबईतील अंधेरी स्टेशनपासून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे गिल्बर्ट हिल करून एक ठिकाण आहे. ठिकाणाचं व टेकडीचं नाव एकच असल्याकारणाने कोणीही स्थानिक लोकांना विचारल्यास तुम्हाला या टेकडीचा मार्ग लगेच उपलब्ध होईल. 60 मीटर उंचीची ही टेकडी अंधेरीच्या भवन्स कॉलेजपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे अशी आम्हाला माहिती देखील मिळाली. टेकडीच्या आसपासच्या परिसरात सोसाट्याचा वारा हा सतत सुटलेला असतो अशी स्थानिक लोकांकडून आम्हाला माहिती देखील मिळाली. टेकडी सर करण्यासाठी खास असे सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या देखील तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याच पायऱ्यांचा वापर करून आपल्याला टेकडी सर करावी लागते. टेकडीच्या माथ्यावरील हिरवेगार निसर्ग व दृश्य पाहून आम्ही देखील तृप्त झालो. टेकडीच्या माथ्यावर आधुनिक बांधकाम पद्धतीचे मंदिर देखील आहेत. फायनली आम्ही वरती पोहोचलोय. वेलकम परत एकदा. पाठी पाहू शकतात मंदिर आणि वारा पण आहे. गिल्बर्ट हिलवरती मंदिर आहे ते हेच आहे. पण इथे आमचं जे बोलतात ना मन जिंकून घेतलं असं. इथे हवा चालू होती आणि इकडचा व्ह्यू तुम्हाला बघायचं बघायचंय. लाईक करा आणि आता व्ह्यू पहा पाठचा. तोपर्यंत लाईक पण करून घ्या. पाठचा व्ह्यू दाखवा. गिल्बर्ट हिलवरून दृश्य पाहिल्यास अखंड अंधेरी आपल्या डोळ्यातच सामावून जाते असं वाटू लागतं. वीकेंड असो या आठवड्यातील कोणताही वार, इथे जास्ती प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला भेटत नाही. तर आम्हाला देखील असं वाटलं की इथलं देखील पर्यटन वाढवावं व जास्ती लोकांपर्यंत ही जागा पोचवावी. गिल्बर्ट हिलच्या माथ्यावर एक दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि खरं तर हेच एक कारण आहे की मंदिर असल्याकारणाने या डोंगराची किंवा टेकडीची अजूनपर्यंत कोणी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला नाही आहे. तर चला मग चप्पल काढून आपण मंदिरामध्ये प्रवेश घेऊया व दुर्गा मातेचे दर्शन देखील आपण घेऊया.
मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूला पर्यटकांना दर्शन घेऊन झाल्यावरती बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा देखील केलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराची रचना आधुनिक बांधकामाची असून त्याच्यावर आधुनिक प्रकारचे शिल्पकला व कोरीवकाम देखील करण्यात आलेले आहेत. मंदिराच्या सभामंडपात एक छोटे हनुमानाचे मंदिर देखील आहेत. हे हवनकुंड आहे, सध्या झाकून ठेवण्यात आलेलं आहे. हेच ते हनुमानाचं मंदिर जे की देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासमोरच आहे व ह्याच झाडाखाली ही मूर्ती प्रकट झाल्याचं इथल्या स्थानिक लोकांकडून माहिती भेटते. तर तुम्ही माझ्या मागे मंदिर पाहू शकता. गावदेवी आईचं मंदिर आहे. मंदिर गिल्बर्ट हिलच्या टॉपवर आणि मंदिर तर एकदम सुंदर आहे. चांगलं मेंटेन पण चांगलं केलं आहे. कदाचित पुरातत्व खात्याकडे असू शकतो यांची मेंटेनन्स, कारण की हे नॅशनल इम्पॉर्टन्स पण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देखील तसेच सोसाट्याचे वारे सुटलेले जसे की आजूबाजूच्या परिसरात. ते समोर आहे ते समुद्र जर तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल तर ते वर्सोवा आहे, मंदिरातील वर्सोवा बीच. तर इथे तुम्ही पाहू शकतात चाळी आहेत जिथे मध्यमवर्गीय लोक राहतात आणि तिथे रिच पीपल राहतात. तर दोन्ही पण कॉम्बिनेशन आपल्याला इथे एकत्र बघायला भेटतं आहे. म्हणजे समोर इथे जे आहेत त्या चॉल आहेत आणि ह्या साईडला प्रॉपर बिल्डिंग्स आहेत. तर मुंबईमध्ये तर सगळीकडे चॉल्स ऑलमोस्ट आहेतच, सगळीकडे अजून डेव्हलपमेंट झालं नाही आहे. तर होप सो काही वर्षानंतर हा व्ह्यू असा बघायला मिळेल नाही मिळेल, कारण की अंधेरीसारखा एरिया आहे हा. तर तुम्ही देखील इथे याल तर तुम्ही पण चारी बाजूनी जो पूर्ण राऊंड आहे तुम्ही सगळीकडनं व्ह्यू पाहाल तर तुम्ही देखील चक्क व्हाल. आणि हवा देखील इथे अप्रतिम सुटलेली आहे, अप्रतिम एकदम. तर आम्ही इथे येता येता आता माहिती जाणून घेतली थोडीफार. मंदिर जास्ती जुनं नाही आहे, बट इकडची जी टेकडी आहे ती टेकडी म्हणजे हे गिल्बर्ट हिल हे कमीत कमी 66 मिलियन म्हणजे दशलक्ष 66 दशलक्ष वर्षापूर्वींचं हे टेकडी आहे. ही गिल्बर्ट हिल जे आहे ते ज्वालामुखीचा उद्रेक जे झालेला व्हॉल्कॅनिक इरप्शन, तर त्याच्यामुळे हे फॉर्म झालेलं जे लावाचं व्हॉल्कॅनो बाहेर आलेलं, त्यातून हे पूर्ण म्हणजे असं हा हिल तयार झालेला आणि एक प्रकारे हा तिथेच फ्रीज झाला. जे इरप्शन बाहेर आलेलं ते सगळीकडे पसरलं. ते गुजरात आणि मध्य प्रदेश कुठेतरी असं पसरलं आणि मुंबईमध्ये हा एक मॉन्युमेंट आहे. आणि हे मध्य प्रदेश आणि हे एक वर्ल्डचं मॉन्युमेंट आहे. वर्ल्डचं मॉन्युमेंट म्हणजे वर्ल्ड जागतिक दर्जाचं एक टेकडी आहे जी की कुठेच नाही आहे अजून पण. कदाचित ऑस्ट्रेलिया का अमेरिकामध्ये कुठेतरी आहे, मला काका सांगत होते. ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे की व्हॉल्कॅनिक इरप्शन, त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे गिल्बर्ट हिल. उद्रेक म्हणजे की इरप्शन, जो लावारस बाहेर येतो त्याच्यातून ही टेकडी तयार झाली आहे. तर उद्रेक तर आपल्याला पाहणं नशिबात नाहीच, पण त्याचाच हे एक आपल्यासमोर उदाहरण आहे, उद्रेकातून तयार झालेली टेकडी.
या ऐतिहासिक जागेबद्दल फारच क्वचित लोकांना माहिती असेल. जर तुम्हाला देखील माहीत असेल तर खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि जर नसेल माहिती तरी ही माहिती कशी होती व तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दर्शन घेऊन झालेलं आमचं. पार्टी मंदिर आहे गिल्बर्ट हिलवरती आता आम्ही होतो, तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही आजूबाजूचं जर सिनरी वगैरे पाहिलं असेलच आणि तुम्ही देखील इथे भेट द्या नक्कीच. सॅटर्डे संडे कधी पण तुम्ही येऊ शकता. संध्याकाळी 4 नंतर मंदिर चालू असतं. सकाळचा टाईम माहीत नाही, जर समजलं कुठे तर तुम्हाला आम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये किंवा सांगू व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. लाईक करा. हां, Like. सांगा पण आणि लाईक पण करा. कारण की व्ह्यूज भेटत आहेत यार, पण तुम्हाला काय नाराज आहेत की व्हिडिओ नाही आवडत आहे तर डिसलाईक करा. जे करायचं ते करा, बट करा. लाईक डिसलाईक जे करायचं ते करा, बट फ्रीमध्ये फक्त ते काय. like च हां, करायचं. व्हिडिओ बघताय तर ॲटलिस्ट एक लाईक द्या, डिसलाईक द्या, तुमच्यावर हवं याचे तर कमेंट पण करू शकता. हां, कमेंट पण करू शकता. म्हणजे करा कमेंट पण, जर तुम्हाला इच्छा असेल तर. व्हिडिओ कसे झाले ते आम्हाला नक्की कळवत जावा. तर 66 मिलियन इयर 66 दशलक्ष वर्षापूर्वीच्या दगडावरती आता आपण उभे आहे. पडणार नाही, निघतो आता इथनं आम्ही. झालं आता, संध्याकाळ पण झाली आहे आणि द्या कधीतरी नक्की भेट. तोपर्यंत Stay tuned. सी यू सून. बाय. इथे गिल्बर्ट हिलवर माकड आलंय.